तरी आरक्षणाच्या तव्यावर रोट्या शेकल्या जात आहेत का? सामान्य माणसाची दिशाभूल केली जातीये का? मराठ्यांची सुद्धा आणि ओबीसींची सुद्धा. माणसांना सतत झुलवत ठेवलं जातंय का? आरक्षणाच्या रणात संभ्रम निर्माण केला जातोय का? कधी या बाजूनं तर कधी त्या बाजूनं. हे सगळे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण काय माहितीये? एक आकडेवारी जी ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी महाराष्ट्राच्या समोर आणली. तायवाडे काय म्हणतायत? तायवाडे म्हणतायत गेल्या महिनाभरात मराठवाड्यात फक्त 73 अर्ज आले. किती? 73. त्यातल्या किती जणांना प्रमाणपत्र मिळाले? 27 जणांचे अर्ज मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केला. जर असं असेल तर हे काय दर्शवते हो? तायवाडे याच आकड्यांच्या आधारे सांगतायत की मराठा समाज सरसकट ओबीसी मध्ये जाणार नाही. तायवाडेंनी दिलेले आकडे मराठा आणि ओबीसी दोन्ही बाजूच्या नेत्यांची अडचण निर्माण करणारे आहेत. का? कारण हैदराबाद GR मराठ्यांच्या आरक्षण लढाईतला सर्वोच्च विजय म्हणत मराठा आंदोलकांनी गुलाल उधळला, तर ओबीसींचं आरक्षण गेलं म्हणत ओबीसी नेत्यांनी विरोधाचा एल्गार पुकारला, समाज रस्त्यावर उतरवला. त्या गुलालातली आणि विरोधी एल्गारातली हवा काढण्याचं काम या आकड्यांनी केलंय का? मराठ्यांना सरसकट आरक्षणाचा दावा फोल ठरला का? नेमकं सत्य काय आहे? अभ्यासक जे सातत्यानं मांडत होते ते खरं ठरतंय का? की GRचा परिणाम दिसायला आणखी काही काळ जावा लागेल? तायवाडेंनी समोर आणलेल्या या आकडेवारीनं महाराष्ट्राच्या समाज मनातला जो संभ्रम आहे तो आता खरंच दूर होईल की हा संघर्ष नव्यानं उभा राहील? या पण चर्चेची सुरुवात अर्थातच मला बबनराव तुमच्यापासून करायची आहे. 2 सप्टेंबरचा तो GR निघाला तेव्हापासून तुम्ही भूमिका मांडत होतात की या GR मुळे ओबीसींचं आरक्षण संपणार नाही, ओबीसींना धक्का लागणार नाही. आज तुम्ही आकडे दिले आणि एक प्रकारे हा संभ्रम दूर करण्याचं काम केलं. पण माझा प्रश्न हा आहे की तुमच्या या आकड्यांना आधार काय? मी आज जी आकडेवारी सांगितली ती काही माझी स्वतःची आकडेवारी नाही, सरकारी कार्यालयामधनं अधिकृतरित्या प्राप्त केलेली ही माहिती आहे. बरं. की मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये 2 तारखेपासून तर 7 ऑक्टोबरपर्यंत सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त 73 अर्ज प्राप्त झाले, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 0, जालना 23, परभणी 11, हिंगोली 5, नांदेड 0, बीड 11, लातूर 10 आणि धाराशिव 13 असे 73 अर्ज प्राप्त झाले. आणि या प्राप्त 73 अर्जापैकी फक्त 27 लोकांचे अर्ज मान्य करण्यात आलेले आहे. बाकीच्या लोकांचे अंडर प्रोसेस आहे, नाकारले असं म्हणत नाही, कारण तसा शब्दप्रयोग याच्यामध्ये नाही आहे. बरं. आतापर्यंत ज्या प्रकारे प्रचार केला गेला, प्रसार केला गेला की दररोज 1 लाख प्रमाणपत्राचं वाटप होणार, तहसीलदारांना तशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे आणि आता पूर्ण ओबीसी आरक्षण संपलेलं आहे, पूर्ण ओबीसी संपलेला आहे, अशा प्रकारचं जे एक समाजामध्ये भीती निर्माण करण्याचं काम केलं होतं. तर आज जे आकडेवारी ही मराठवाडा विभागातली मला प्राप्त झाली, अधिकृत माहिती मी म्हणतो, याच्यावर कोणाला चॅलेंज करायचं असेल तर ते करू शकतात. ते सुद्धा विभागीय आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जाऊन किंवा प्रत्येक कलेक्टरच्या कार्यालयामध्ये जाऊन ही माहिती प्राप्त घेऊ शकतात. आणि त्याच्यामुळे या माहितीच्या आधारे मी आतापर्यंत मला जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी हे सांगतो की हे जे 73 लोकांनी अर्ज केले हे सुद्धा त्याच व्यक्ती असाव्या की ज्यांच्याकडे अधिकृत डॉक्युमेंट आहे, ज्याच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची नोंद आहे. त्याच्यातले होऊ शकते की अर्ध्यापेक्षा जास्त अर्ज असे असतील की ज्यांच्या पालकाकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे, परंतु त्यांचा पाल्य मुलगा किंवा मुलगी आता 10वा वर्ग पास झाली असेल, 12 वर्ग पास झाला असेल, त्यानंतरच ओबीसी समाजाच्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र काढण्याची आठवण येते, तोपर्यंत येत नाही. आणि मग त्यांच्या वडिलाकडे असल्यामुळे किंवा आजोबाकडे काकाकडे असल्यामुळे आता त्यांनी अर्ज केलेला असावा आणि त्याच्यामुळे 27 लोकांचे अर्ज हे मान्य करण्यात आलेले आहे.
अपेक्षा, लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या किंवा लोक याकडे जे पाहत होते किंवा सुरुवातीपासून जो प्रचार होत होता की आता उद्यापासून प्रत्येक SDO ऑफिसला रांगा लागणार आणि ज्यांच्याकडे मराठा सर्टिफिकेट आहे सर्वांना OBC प्रमाणपत्र मिळणार आणि पूर्ण मराठा जातीची लोक हे OBC मध्ये येतील आणि OBCचं आरक्षण संपेल, अशा प्रकारचं चित्र मला मिळालेल्या ह्या अधिकृत माहितीतून कुठेही दिसून येत नाही. ठीक आहे. आणि म्हणून मी सुरुवातीपासून जे म्हणत होतो की OBCच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, त्या मतावर मी आज सुद्धा ठाम आहे. माहित नाही बबनराव, पण तुमच्या या आकड्यांनी किती कोंडी केली आहे, कोणाकोणाची कोंडी केली आहे काय सांगायचं तुम्हाला. आता म्हणजे OBCची पण केली, मराठ्यांची पण केलेली आहे. हे दोन खालचे आहेत ना, मला त्यांच्याकडे जायचं आहे. नाही, एक मिनिट, हे माझे आकडे नाही आहेत, हे सरकारी आकडे बरोबर. ते पण तुम्ही समोर महाराष्ट्राच्या समोर तुम्ही आणले ना, म्हणून मी तुमचे म्हणतोय. सरकारी आकड्याच्या आधारे मी सांगतोय. गंगाधरराव, आता हे आकडे तुमच्यापर्यंत पोहोचले असतील, आता तुमच्याकडे कुठले वेगळे आकडे असतील तर तेही सांगा, त्याचंही स्वागत आपण करूया, महाराष्ट्राच्या समोर ते ठेवूया. पण हे आकडे जसं OBCचे ते नेते दावे करत होते ना, आमचं आरक्षण गेलं, त्यांच्या त्या दाव्याला सुद्धा फोल ठरवणारे आणि तुमच्या गुलालाचा रंग उतरवणारे आहेत. काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही चॅलेंज करता या आकड्यांना? मग तुम्ही जो दावा करत होता त्या दाव्याचं काय झालं? नक्कीच आंदोलक आशावादी असला पाहिजे आणि आम्ही आशावादी होतो. सरकारचे 6 मंत्री येऊन तिथं ते आम्हाला सांगत होते की हैदराबाद गॅजेट नुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांना देऊ आम्ही म्हणून. पण आता सरकारने अजून वेळ मागितलाय, अतिवृष्टी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला वेळ लागला. हे काल मी स्वतः माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बडेसाहेब मी मागच्या आठवड्यात पण आलतो आणि ह्या आठवड्यात पण आपल्यालाही दूरध्वनीवर कॉल केला होता भेटण्यासाठी, पण आपली यावेळेस भेट नाही झाली. पण तिथं आम्ही स्वतः योगेश भाऊ होते, भादुशी साहेब नव्हते, पण तिथं स्वतः विखे पाटील साहेबांनी वेळ मागितलेला आहे, थोडा वेळ लागेल म्हणले. आणि काही बांधव असेच अचानक आले होते सातारा गॅजेटच्या बाबतीत सुद्धा. परंतु मराठवाड्याच्या बाबतीत मला वाटतंय सरकारनं अजूनही जे तायवाडे साहेबांनी सांगितलं तेच चित्र आहे. आम्ही खोटं बोलणार नाही, वास्तवतेवर माणसाने भर दिला पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. मला मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून रोज 500 ते 600 कॉल येतात, प्रत्येक पूर्ण मराठवाड्यातून. पण एकही तहसीलदार, एकही खालचा तलाठी, मंडळ अधिकारी असेल किंवा जी समिती आहे, कुणीही त्या जी प्रक्रिया आता ह्या GR नुसार सांगितली ती कुणी फॉलो करायला तयार नाही. आणि जे मनोजदादाला शब्द दिले होते कुठं पाळायला तिथं तयार नाही असं दिसतंय. आम्ही अनेक तहसीलदारांना फोन केले, आम्ही अनेक लोकांना फोन केले, परंतु तिथं रिस्पॉन्स मिळत नाही. ही सगळी बाब काल विखे पाटील साहेबांच्या कानावर घातली आणि मनोजदादा सुद्धा प्रत्येक तहसीलदार असेल, तलाठी असेल, जिथं जिथं तक्रार येत आहेत तिथं बोलतायत, परंतु त्याच्या काही परिणाम होत नाही. कदाचित प्रशासनावर जे महसूल मंत्री साहेब OBC उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते बोलल्यामुळे कदाचित परिणाम झाला असावा, किंवा मग सरकारने OBCचे जे मोर्चे निघायला लागले किंवा OBC नेत्यांनी ज्या धमक्याची भाषा केली, तायवाडे साहेब सोडून तायवाडे साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. पण बाकीच्या नेत्यांनी मराठा OBC वाद लावण्यासाठी आणि साफ म्हणून भोई थोपटायची भूमिका जी OBC नेत्यांनी घेतली ना, की मराठा समाजाला दिलं ना आता सरळ OBCचं आरक्षण गेलंय, ही जी भूमिका घेतली त्यातून मराठा OBC संघर्ष निर्माण करण्याची परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर आणून ठेवली. आणि उद्या बीडमध्ये भुजबळ त्याच्याच भाग म्हणून बीडमध्ये येऊन या GRला रद्द करा म्हणतायत. म्हणजे एकीकडे घटनात्मक पदावर बसून ते विरोध करायला येत आहेत. मग याच्यातून आम्ही संभ्रमित आहेत आता की जर तुम्ही संभ्रमित आहात की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर होतो हे पाहणं महत्वाचं आहे. मला आता आठवत नाही, मी आकडा नाही सांगू शकत किती वेळ आपण याच्याबद्दल चर्चा केली. जसा तुमच्या गुलालाचा रंग उतरलाय ना, तसं ॲडव्होकेट योगेश केदार यांच्या चेहऱ्यावर थोडा ग्लो आलाय. त्याचं कारण असं आहे, GR मिळाल्याच्या काही तासामध्ये हा माणूस म्हणत होता की या GR मध्ये काहीच नाही बाबा हो, आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये आणि तुम्ही असं काही करू नका. ॲडव्होकेट योगेश केदार, मराठा समाजासाठी संघर्ष करणारे तुम्ही आहात. मराठ्यांना मिळालं नाही म्हणजे काय तुम्हाला आनंद असं नाहीये, पण कुठंतरी या सगळ्याबद्दलची जी क्लिअरिटी पाहिजे होती ती तुम्हाला दिसत नव्हती. हे आकडे ते सांगतायत का की असंच होणार होतं? नाही, हे बघा विलास सर, आपण नेहमी या आरक्षणाच्या संदर्भाने ज्या वेळेस चर्चा झाली आहे त्यात मला वाटतं 70% जास्त वेळेला तुम्ही मला
या चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हा गेले 2 वर्षापासून घेतलेला आहे. का हा आरक्षणाची चळवळ कशी उभी झाली काय झाली तुम्हाला माहित आहे आणि आम्ही वनवास कसा भोगलाय तो पार्ट आमच्या व्यक्तिगत जीवनातला नाही. ज्या क्षणाला मनोज दादांनी माझ्या हातात हा GR दिला होता त्या क्षणाला मी सांगायचा प्रयत्न केला की मराठवाड्यामधल्या लोकांना हा फायदा होणार नाही. याचं कारण काय आहे तर मी स्वतः दाखला काढलेला माणूस आहे. मला ती प्रक्रिया सगळी माहिती होती. मी जगाचा पुस्तक वाचलो आणि हे झालं माहित नाही असं मी सांगणारा माणूस नाही. संविधानाचा अभ्यासक आहे, कायद्याचा विद्यार्थी आहे आणि आम्हाला असं शिकवलं गेलंय की जर आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल तर आपण मोठ्यांकडनं ऐकली पाहिजे, मोठ्यांना विचारलं पाहिजे आणि त्यांच्या विचाराचा आपण आदर करून आपण ते तसं प्रमाणे वागलं पाहिजे. आमची अपेक्षा हीच होती की मनोज दादांनी आपल्या काही लोकांच्या सोबत चर्चा करावी आणि चर्चा करून त्यानंतर मग आपण निर्णय ठरवू मिळाले किंवा नाही मिळाले. आज तुम्हाला मी सांगू का आमच्या पूर्वजांनी म्हणजे आम्ही पश्चिम महाराष्ट्रातनं मराठवाड्यात गेलेला आहे. माझे पंजोबा वगैरे पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात होते. आम्ही त्या गावातनं आमचा दाखला निघालेला आहे. मी स्वतः ओबीसी झालेला माणूस. माझ्याकडे अधिकृत प्रमाणपत्र आहे आणि ते प्रमाणपत्र असताना मी ओबीसी असताना सुद्धा माझ्या इतर मराठा बांधवांचा जो काही हक्काने अधिकार आहे तो मिळावा. तो कशा पद्धतीने मिळू शकेल याची थोडीशी क्लॅरिटी आम्हाला होती. मी असेल काही शिवानंद भानुसे साहेब असू द्या आम्ही मनोज दादाला रविवारी सुद्धा म्हणजे 1-2-3 दिवस आधी आम्ही मनोज दादांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो की मनोज दादा आपण जो काही आग्रह आता धरायला लागलोय म्हणजे GR मिळाला त्यावेळेस तरी सावध केलंच पण 3-4 दिवस आधी आम्ही सावध करत होतो की मनोज दादा आपण ज्या पद्धतीनं पुढे जायचा विचार करतोय ती पद्धत चुकीची व्हायला. माझ्याकडनं होणार नाही म्हणल्यावर मी शिवानंद भानुसे साहेब बोलले. पुन्हा आम्ही काही लोकांना दुसऱ्यांना मोठ्या लोकांना घालायचा प्रयत्न केला पण ठीक आहे. 5 मंत्री येऊन 6 मंत्री येऊन सांगतायत मग आपल्याला तिथं विश्वास ठेवावा लागेल ना. 5 दिवस झालते दादाची तब्येत खराब होत होती. गदाधर नाना तुमच्याकडे अंतरवलीलाच येत होते सगळेच मंत्री. तुम्ही मला सांगू नका व्यक्तिगत तुमच्याविषयी काय विचार आहेत मनोज दादांचे तो काही मी जाहीर करायचा आपल्या चळवळीचा विषय नाही. माझा मुद्दा काय आहे आपल्याला खरं काय आणि खोटं काय समजून घेतलं पाहिजे. आजच्या आकडेवारीने एक दादा मी सांगू का मराठा जातीचा मला स्वाभिमान आणि अभिमान वाटायला लागला. जे छगनराव भुजबळ साहेब बोलायचे की बघा खोट्या नोंदी काढून हे लोक सगळे आरक्षण घ्यायला लागले आता ओबीसी आरक्षण संपायला लागलं ते कुणीतरी दाखवायचे खोटं असं एकही केलेलं नाही. 2 सप्टेंबरच्या GR नंतर जे आम्ही सांगत होतो अभ्यासक लोक बबनराव तायवाडे साहेब असतील ओबीसी लोक हे बीड मध्ये तर बघा ना भुजबळ उद्या रस्त्यावर यायला लागलेत एवढं सगळं मग हे जर काही नाही तर एवढं कसं काय सगळं ओबीसी नेते करतायत. माझं एकदा सबमिशन उद्या पुन्हा दुसऱ्याला विचारत तुम्हाला बोलतो. माझं असं म्हणणं आहे की मराठा जातीनं खोट्या पद्धतीनं लाईन लावून घेतली नाही. आमच्या सारख्या छोट्या मोठ्या अभ्यासकांना आम्ही फार मोठे विद्वान म्हणणार ना आमच्यावर शब्दावर विश्वास ठेवला मराठा जातीनं आणि त्यांनी प्रक्रियेत जो असेल त्याच लोकांना ऍप्लिकेशन केलेलं आहे. साहेब आम्हाला मिळायला लागला आता GR मिळाला म्हणून त्यात तुटून पडले सगळे त्या कलेक्टर ऑफिसला किंवा SDO ऑफिसला असं मराठ्यांनी केलेलं नाही. ऐका ना मला थोडासा वेगळा मुद्दा घ्यायचा आहे. आणि डॉक्टर शिवानंद भानुसे सर मला आजही आठवतं हा GR मिळाल्याच्या नंतर आपण लगेच चर्चा केली होती तेव्हाचे तुमचे शब्द सुद्धा मला आठवतात. पण एक चर्चा राज्यभर सुरू झाली. ती चर्चा अशी होती की प्रतिज्ञापत्राच्या आधारे ज्याची नोंद नाही त्याला प्रमाणपत्र मिळू शकेल आणि त्याचा ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा होईल अशा प्रकारची मांडणी सातत्यानं केली जात होती. केवळ आंदोलनकर्त्यांकडून नाही तर त्यांच्या जे कायदेशीर त्यांना सल्ला देत होते त्यांच्याकडून सुद्धा. पण तुम्ही त्याला विरोध करत होतात. प्रतिज्ञापत्राच्या नुसार जातीचं प्रमाणपत्र मिळण्याची जी प्रक्रिया होती अडचण काय आली असं तुम्हाला वाटतं? विलासजी या देशात कुणाला काय वाटतं कोण काय मागतं कोण काय मागतं कोण काय विरोध करतं यावर हा देश चालत नाही. हा देश भारतीय संविधानावर चालतो आणि एक संविधानाचा अभ्यासक म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे. गेल्या 35 वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून मराठा मोर्चाच्या माध्यमातून सातत्यानं खेडेकर साहेब असतील आम्ही असेल सातत्यानं खरं काय आहे ते सांगत आलेलो आहे. राणे समितीनं दिलेलं आरक्षण टिकणार नाही आम्ही त्याच दिवशी सांगितलं होतं ते टिकलं नाही. त्यानंतर फडणवीसांनी दिलेलं SCBC आरक्षण टिकणार नाही त्याच दिवशी सांगितलं होतं ते टिकलं नाही. त्यानंतर अधिसूचना निघाली होती. जरांगे पाटलांना मी वाशीत जाऊन सांगितलं होतं की हे याच्यात काही नाही. ते 1.5 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलं आणि आत्ताच योगेश केदार म्हणाले त्या पद्धतीनं 31 ऑगस्ट रोजी ज्यावेळी अभ्यासक या आणि काहीतरी चर्चा करा असं म्हटल्यानंतर जरांगे पाटलांना योगेश केदार असेल मी असेल श्रीमंत कोकाटे आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो. 1.5 तास आम्ही चर्चा करत होतो. जरांगे पाटील म्हणाले की अशा पद्धतीनं गॅजेटियर लागू करून असा GR काढला जातोय. मी म्हटलं असं गॅजेटियर लागू करून GR काढून कुठलंही आरक्षण मिळत नसतं
कारण जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत ते 2001च्या कायद्यानुसार, 2012च्या कायद्यानुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नुसार असतात आणि त्या पद्धतीनंच ते होत असतं. वेगळं काही होत नसतं. कायद्यापेक्षा GR मोठा असू शकत नाही, त्यामधून काहीच होणार नाही असं 3 दिवस अगोदरच GR निघण्याच्या असं आम्ही सांगितलं होतं. ते मला एका शब्दात म्हणाले, आमचं ठरलंय, GR ड्राफ्ट करून द्या. जसा तुम्ही 7 सप्टेंबर 2023ला मला GR ड्राफ्ट करून दिला होता तसा आता ड्राफ्ट करून द्या. म्हटलं मीच नाही तर खुद्द आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही आले आणि त्यांनी GR ड्राफ्ट केला, तर त्यामध्ये होत नसतंय. आणि या पाठीमागे न लागता त्यांना मी अनेक पर्याय त्या दिवशी तिथं असणारे वकील आणि अभ्यासक तर सर ते बोलत होते ना योग्य. अच्छा, तिथं कोण वकील होते मी सांगतो ना. त्यांच्या आशिष गायकवाड पासून सगळ्या अभ्यासकाला आपल्या दाखवलं तिथं असणाऱ्या काळकुटे साहेब, तिथे आशिष गायकवाड पासून तेवढं बाकीचे अभ्यासक होते त्यांना दाखवला होता ना सर तिथं. बाकीचे अभ्यासक वकील मंडळी होती ते सर बरोबर आहे म्हणले सर. सगळ्यांना मी तिथंच खोडलेलं आहे की याच्यातून काहीही होणार नाही. आदरणीय विलासजींना विचारा की दुसऱ्या दिवशी चर्चा झाली होती, त्या चर्चेमध्ये आशिष गायकवाड सुद्धा होते. त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की समजा माझे काका कुणबी आहेत आणि माझ्या काकू मराठा आहेत, तर त्यांच्या शपथपत्रावर काकू कुणबी होतील का किंवा त्यांचे भाऊ कुणबी होतील का, तर अर्थात त्याचं उत्तर नाही असं होतं. मी त्यानंतर आवाहन केलं होतं की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, पण आम्ही सांगत होतो ना, ठीक आहे ना, मनोज दादाला फसवलं गेलं हेच सांगतोय ना आम्ही सुरुवातीपासून की आजूबाजूच्या होते हे मला सांगायचं तुम्हाला. बाकीचे अभ्यासक आपलेच होते तिथं एवढंच सांगितलं मला. बाकी विखे पाटलांनी सरकारने मराठा समाजाला फसवलंय आणि ओबीसीचं जे चाललंय ना सगळं हे फक्त राजकारण चाललंय की मराठा समाजाला खूप काही मिळालंय, आम्ही आता मिळू देणार नाही, आम्ही त्यांचे मशी आहोत असं सांगितलेलं आहे. डॉक्टर साहेब तुम्ही बरोबर मुद्द्याला हात घातला. मी त्याच मुद्द्यावर चाललो होतो. बबनरावजी, ठीक आहे, तुम्ही ओबीसी आहात, ओबीसी नेत्यांबद्दल तुम्ही बोलाल नाही बोलाल मला माहीत नाही, पण खरं सांगा या मुद्द्यावरून राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत का नाही आहेत? लोकांना भीती घालून म्हणा, लोकांना खोटं सांगून संभ्रम निर्माण करून दोन्ही बाजूने राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत की नाही? खरं खरं मला जरा सांगा. ओबीसी नेते सुद्धा ज्या प्रकारची मांडणी करत होते, आपण ओबीसी नेत्यांना पण प्रश्न विचारणार होतो. खरं तर लक्ष्मण हाकेंनी मला शब्द दिला होता मी येतो म्हणून. कसं काय नाही माहीत नाही, मी सातत्यानं फोन करतोय त्यांना. ऐकत असतील तर या लक्ष्मण हाकेजी, तुम्ही जे राज्यभर जाऊन गावागावात जाऊन सांगताय, आकडे का वेगळे सांगतायत त्याच्याबद्दल उत्तर द्यायला पाहिजे. बबनरावजी. विलासजी, आज तुम्ही चांगला प्रश्न या ठिकाणी केला की आपण जो प्रश्न विचारला त्या विषयावर यापूर्वी सुद्धा मी अनेकदा भाष्य केलेलं आहे की 2 तारखेचा GR चं वाचन करताना 2000चा अधिनियम, 2012चे नियम, 2024मध्ये त्याच्यामध्ये झालेली सुधारणा, ह्या सर्वांना संदर्भांकित करून तो वाचून त्याच्यानुसार GR वाचायला पाहिजे. आम्ही 2 तारखेला GR निघाल्यानंतर ह्या सर्वाचं वाचन केल्यावरती या निष्कर्षावरती आलेलो आहोत. आणि म्हणून मी 3 तारखेपासून सातत्याने म्हणतोय, आजच नाही म्हणत आहे मी, की या GRमध्ये नवीन काहीच नाही. त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, जे आजच्या या मला मिळालेल्या आकड्यावरून सिद्ध झालेलं आहे. शिवानंद भानुसे सुद्धा आता बोलले, आमचे प्राध्यापक, त्यांनी ते सुद्धा तेच आहे की याच्याकरता संविधानाचा अभ्यास लागतो, कायद्याचा अभ्यास लागतो, GR कसा वाचावा याचा अभ्यास लागतो. आणि म्हणून यापूर्वी सुद्धा मी वारंवार बोललेलो आहो की जे स्वतःला समाजाचे नेते समजतात, ज्यांनी समाजाचं नेतृत्व आपल्याकडे घेतलेलं आहे, त्यांनी समाजाच्याला चुकीचा मेसेज देऊन समाजाची दिशाभूल करू नये, समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू नये आणि चुकीचा संदेश देऊन हा गैरप्रकार 2 समाजामध्ये जो मतभेद किंवा हे करण्याचा प्रयत्न होतो तो केंद्रित करू नये. मी माझ्या भूमिकेवर पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत ठाम आहे, काल पण होतो, आज पण आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील, जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसत नाही. आपल्याला आठवत असेल मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा केदार साहेब आहे, भानुसे साहेब आहे, जेव्हा 58 लाखाचा पूर्ण बोंबाबोंब या महाराष्ट्रामध्ये होत होती, तेव्हा मी एकमेव माणूस असा होतो की जो म्हणत होतो की 58 लाखाचा आकडा हा चुकीचा आहे. याच्यातल्या 99% लोकांकडे आधीचीच प्रमाणपत्र आहेत, जे काही नव्याने सापडली असतील
त्या लोकांचं नशीब आहे, कारण अजूनही आमच्या ओबीसी समाजामध्ये जेवढ्या 400 जाती येतात त्या जातीपैकी अनेक मंडळी अशी आहे की जी खरं ओबीसी आहे, परंतु त्यांना ती प्रमाणपत्र मिळत नाही, 67च्या पूर्वीचा पुरावा मिळत नाही आणि म्हणून त्यांना प्रमाणपत्र आणि त्यांची व्हॅलिडिटी होत नाही. मान्य संदीप शिंदे साहेबांच्या समितीमुळे जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स त्यांनी ऑथेंटिक केलेले आहे त्या डॉक्युमेंटच्या आधारे 45,000 नोंदी मराठवाड्यामध्ये सापडल्या. त्यांचे कागदपत्र त्यांनी मिळवून दिले, त्या लोकांना प्रमाणपत्र मिळून राहिलेले आहे. त्याला कोणी खोटी प्रमाणपत्र म्हणू शकत नाही, कारण नियम, प्रचलित नियम जो आहे तो आजही असाच आहे की ज्याचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो म्हणतो आम्ही ओरिजिनल ओबीसीच आहोत, मराठ्याची फक्त नोंद आमच्याकडे नोंद नाहीये, आम्ही पण ओबीसीच आहोत, नोंद नाहीये. त्या पद्धतीप्रमाणेच हे प्रमाणपत्र निर्गमित होत आहे. आज जे 73 अर्ज प्राप्त झालेले आहे यामध्ये त्या 45,000मध्ये काही नोंदी असतील किंवा पूर्वीच्या काळामधून ज्यांच्या वडिलाकडे, आजोबाकडे प्रमाणपत्र आहे अशा लोकांचे सुद्धा अर्ज असू शकतात. म्हणून कुठल्याही नेत्यांनी समाजाची दिशाभूल करू नये ही माझी आग्रहाची विनंती. ठीक आहे. खरं तर मी पुन्हा आठवण करून देतो की लक्ष्मण हाके या चर्चेमध्ये येणार होते, त्यांनी शब्द दिला होता, त्यांच्यासाठी अनेक प्रश्न आपल्याकडे होते. जसे आता मी गंगाधररावांना विचारतो, नाही तर गंगाधररावांना वाटायचं की मला एकट्यालाच कसे काय प्रश्न विचारतायत. तसं नाही आहे, त्यांनी आले नाहीत ते. आपण काय पुढच्या डिबेटमध्ये तेव्हा विचारू. पण तुमच्याकडून जो दावा केला जात होता, आता बबनरावांनी सांगितलं 58 लाख नोंदी या आंदोलनाच्या नंतर मिळाल्या, हा दावा केला जात होता तो पण खोटा आहे असं यांचं म्हणणं आहे. योगेश, विलास भाऊ, जे दावा करत होतो आम्ही किंवा मनोज दादा करत होते ते सरकार येऊन सांगत होतं, सरकारचे मंत्री सांगत होते, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब म्हणत होते किंवा बाकी सरकारच्या यंत्रणा त्या सांगत होत्या 58 लाख आकडा आहे. मग त्यांनी कितीतरी वेळेस मनोज दादांनी सांगितलं त्या नोंदी ग्रामपंचायतला लावा, आता सुद्धा म्हणलेत, प्रत्येक वेळी सांगितलं त्यांची यादी आमच्याकडे द्या, परंतु सरकारनं काही दिलं नाही. फक्त सांगा शिंदे समिती सुरू झाली आणि आम्ही 58 लाख नोंदी शोधल्या. मग त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं, त्या पूर्वी सुरुवातीपासूनच्या आहेत. परंतु आंदोलक म्हणून मनोज दादा भांडत होते, लढत होते, लोकशाही मार्गातला आंदोलन लढत होते. पण सरकारनं जर त्यांची तत्कालीन सरकारनं दिशाभूल केली असेल तर ते सरकारचं अपयश आहे, ते मनोज दादाचं किंवा मराठा समाजाचं अपयश आम्ही मानत नाही. कारण आंदोलक हा सरकारकडे मागणारा असतो, जे द्यायचं किंवा जे काही निर्णय घ्यायचे अधिकार सरकारकडे असतात. बडे सर, नाही, नेतृत्वाची हीच तर आहे. तुमच्या मागे एवढा कोट्यवधी समाज आहे, तो उभा होता, त्या समाजाला तुमच्याकडनं तुमच्या शब्दावर आहे ना हो. तुम्ही म्हणालात उभा राहिला, तुम्ही म्हणालात बसा, उपोषण केलं, उपोषण सगळं केलं ना समाजानं. समाजाची दिशाभूल होते ना या सगळ्यामध्ये, असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, दिशाभूल होते, परंतु ती दिशाभूल मनोज दादांनी केली असं मी मानत नाही. कारण आंदोलक आहेत ते आणि मराठा समाज उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. कोणी केली तो मुद्दा नाहीये, दिशाभूल झाली की नाही याच्याबद्दल बोलतोय आपण. 58 लाख नोंदी जर त्या सुरुवातीपासूनच्या असतील आणि आताच्या जर म्हणून सरकारनं केला असेल तर नक्की आमची दिशाभूल झाली, फसवणूक झाली, याच्या पुढे जाऊन म्हणेल मी. आणि हे सरकारनं केलंय, तत्कालीन सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलंय, तिथं येणाऱ्या मंत्र्यांनी आमची दिशाभूल केली, हे आम्हाला आता कबूल करावं लागेल. पण एक जबाबदार मंत्री, जबाबदार अधिकारी जर हे असं खोटं बोलत असतील, आंदोलकांची फसवणूक करत असतील, मराठा समाज एवढ्या संख्येने त्यांची फसवणूक करत असतील तर सर्वसामान्य माणसाचं काय? गंगाधरराव, लक्ष्मण हाके आलेत, आपण त्यांचं स्वागत करूया. लक्ष्मणजी, स्वागत आहे तुमचा. आवाज येतोय का? हो, आवाज येतोय, पण बाजूला माझी सभा चालू आहे. हा, धन्यवाद, तुम्ही आलात, त्याच्याबद्दल सुद्धा तुमची आठवण काढत होतो आम्ही सगळे. यस, मराठा नेत्यांनी कोणी काय बोललं की तुम्हाला खूप हे होतं, राग येतो समजा. पण ओबीसी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी गेल्या 1 महिन्यात किती प्रमाणपत्र दिली गेली, किती अर्ज आले याची आकडेवारी दिली आहे. 73 अर्ज आले एका महिन्यात आणि 27 जणांचे अर्ज मंजूर केले असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग तुम्ही जे सांगत होतात की अख्खा मराठाचा समाज ओबीसी मध्ये घालवला, ओबीसीनं जागे व्हा, मग काय झालं तुमच्या त्या दाव्यांचं? हे आकडे काय सांगतायत? मान्य आहेत का हे आकडे? बरं, ही जी माहिती तायवाडे साहेबांनी सांगितली त्याच्यावरती आमचे मित्र गंगाधर काळकोटे साहेबांचं काय मत आहे? त्यांचं काही का असे ना, ते म्हणले आम्हाला फसवलं. नाही, तसं नाही. खरं हे बघा, लॉजिकली बोलू आपण. बरं, लॉजिकली. बरं गंगाधरराव, ते नव्हते म्हणून एकदा तुमचं ऐकवा ना त्यांना, तुमचं काय म्हणणं आहे एकदा ऐकवा ना.
एक तर तायवाडे साहेब खरं बोलतायत, नाहीतर मग कुणाचं खोटं म्हणायचं, ऐका, तायवाडे ऐका. साहेबांचं खोटं म्हणायचं का काळकुटे साहेबांचं खोटं आम्हाला म्हणायचं? प्रश्न पडलाय, तुम्ही बोलताय ते खोटं आहे की ते बोलतायत ते खोटं आहे? गंगाधरराव एकदा ऐकवा ना त्यांना. आत्ताचा मुद्दा ना 58 लाख नोंदीचा का नाही ते नाही नाही, त्याच्या certificate चा? आधीचा, त्याच्या आधीचा Certificate चा ना? 73 अर्ज सर? आले. हा त्या अर्ज केले तर आमच्या लोकांनी भरपूर सर. मला आता महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून 100 200 असे 500 फोन कमीत कमी रोज येतात, त्याच्यापेक्षा जास्तच येतात. पण सरकार मला वाटतं हाके साहेबाच्या किंवा ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून कदाचित प्रशासनाचे अधिकारी दाखले देत नसावेत, कारण त्यांनी प्रचंड मोठं आंदोलन उभा केले. उद्याही त्यांचं बीडमध्ये आंदोलन आहे आणि घटनात्मक पदावर असलेले भुजबळ साहेबासारखे नेते तिथं येऊन सरकारवर दबाव टाकतायत कदाचित, म्हणून हे दाखले मिळत नसावेत. किंवा मग सरकारने आम्हाला तिथं फसवलं का? त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत की आम्ही नोंदीप्रमाणे सगळ्याला देऊ. मग गॅजेटमध्ये नोंदी आहे किंवा शिंदे समितीने दिलेल्या नोंदी आहेत, त्याचे सुद्धा प्रमाणपत्र विलास सर आता निघत नाहीत. म्हणजे मग हे आम्हाला त्यासारखं याच्या मागच्या सरकारनं, शिंदे साहेबाच्या सरकारनं सुद्धा 58 लाख नोंदी आत्ताच्या आहेत म्हणून फसवलं, आणि यांनी सुद्धा मग हा जी आर देऊन फसवलं काय? आणि जर फसवलं असेल तर मग हाके साहेब किंवा इथले ठीक आहे, बाकीचे लोक मी प्रश्न विचारतो, एवढं कळलं आंदोलन तुमची करतायत, मग भूमिका कशासाठी? कळली. जर लक्ष्मणराव 27 प्रमाणपत्र निघतायत तर लक्ष्मणजी ऐका, हा लोक असं म्हणतायत, दोन्ही बाजूचे जे आंदोलक आहेत ना, हा. मराठा आंदोलक असतील आणि ओबीसी आंदोलक असतील, काही नाही पोळ्या भाजतायत म्हणतायत हे बघा आरक्षणाच्या पदावर. विलासरावजी हे बघा, माझ्या हातात GR आहे, गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, हा, आणि हा गव्हर्नमेंट रिझोल्युशनला काही किंमत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? आणि तायवाडे साहेब बोलताय आम्ही नाही म्हणत आहे. हॅलो हॅलो हॅलो, हा, मग असं नाहीये. या GR ला काही अभ्यासक अर्थ तर नाही. सातत्यानं सांगतायत जी आर निघाला त्या दिवसापासून सांगतायत या जी आर न काही मग- होणार नाहीये. मग या गव्हर्नमेंट रिझोल्युशनला काहीच किंमत नाही तुमच्या लेखी, आणि तायवाडे साहेबांना किंमत आहे असं म्हणायचं तुम्हाला? आणि अहो तायवाडे साहेबांनी कुठून आकडे काढली हो ही मला माहिती? सांग, एक मिनिट लक्ष्मणजी मला सांगा, 40 वर्ष लढा लढतोय इथला मराठा समाज. 40 वर्षाच्या लढाईनंतर जर हा जी आर निघाला असेल तर रांगा लागल्या नाही काय पाहिजे? बबनराव अहो, म्हणतात विलासरावजी, अयोग्य आहे? अहो, महाराष्ट्र विलासरावजी, मराठवाड्यामध्ये ऐका. आज विलासरावजी, हा. अहो ऐका, आता तुम्ही प्रश्न उपस्थित केला, 40 वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आहे, मान्य आहे. पण इथं काहीतरी एक सिस्टीम आहे, इथं काहीतरी एक लोकशाही व्यवस्थेमध्ये आरक्षण कुणाला दिलं जावं, अहो. का दिलं जावं, कसं दिलं जावं, त्याचे एक संविधानिक किंवा मग न्यायिक तेच तर म्हणतोय ना. निर्णय घेण्याचे अधिकार इथल्या व्यवस्थेला आहेत. अहो त्यामुळे तेच तर म्हणतो, कोणीही ज्या उद्या रिझोल्युशनचं काहीही तुम्ही मागा- सांगताय ना, ते घेऊन जाऊन किती रांगा लागल्या असत्या आणि सगळे ओबीसी तुम्ही जे सांगत होता, दावा करत होता ते. ओबीसीचं संपतंय ना आरक्षण. हे बघा ओबीसीची चौकट एक, हे बघा तायवाडे सर ओबीसी काय म्हणायचं बघा, अजून सुद्धा ते त्या भूमिकेवर ठाम. एक मिनिट तायवाडे सरांचं प्रश्नच नाही. बरं, OBC तायवाडे सर, टिकणारच तायवाडे नाही सर. यांच्यात. अहो, नाही यांच्या बघा, स्पर्धेत टिकणारच नाही OBC. मी हे पहा, मी विभागीय आयुक्तांकडून मिळालेले अधिकृत आकडे आपल्या पुढे मांडलेले आहेत. हे जर खोटे असेल तर कोणी दुसरे आकडे त्यांना मिळतील ते माझ्यासमोर ठेवावे. मग जर असं आहे बरोबर तर आहे. एवढेच अर्ज का बरं आले? रांगात आपण जसं म्हटलं तसं रांगा का नाही लागल्या? चेंगराचेंगरी का नाही झाली? विदाऊट पुराव्यांनी, कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना कोणी आलं माझं हे मराठा जातीचं प्रमाणपत्र आणि मला आता कुणब्यांचं प्रमाणपत्र द्या, अशी जर पद्धत त्या जी आरमध्ये असती, शासन निर्णयामध्ये असती, तर रांगा लागल्या असत्या ना. शेवटी त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे हा, की ज्या मराठा व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी योग्य किंवा येतो. कुणबी मराठाची जातीची प्रमाणपत्र पाहिजे, त्याच्या नातेवाईकापैकी नातेवाईक कोणाचे 2000च्या कायद्यामध्ये दिलेलं आहे, 2012च्या नियमामध्ये दिलेलं आहे. हा, नातेवाईकाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि त्याची व्हॅलिडिटी झाली असेल आणि तो तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल की या वंशावळीनुसार हा माझा नातेवाईक आहे, माझ्याकडे प्रमाणपत्र आहे, पण माझ्या नातेवाईकाला सुद्धा देण्यात यावं, तरच तो अर्ज करू शकणार आहे. तीच पद्धत 2000 पासून सुरू आहे. नवीन काय त्याच्यामध्ये? विदाऊट पुराव्याने कोणी आलं आणि मला कुणबी मग जातीचे आता प्रमाणपत्र द्या ऐकलं म्हटलं, लक्ष्मणजी, देण्याचा लक्ष्मणजी उद्देश ऐकलं 2 तुम्ही, तारखेच्या शासन लक्ष्मणजी निर्णयामध्ये ऐकलं नाही तुम्ही. आहे. हे बघा, अतिशय अशा शिस्तबद्धपणे प्रकारचा अर्थ ज्यांच्या काढणं नोंदी मग आहेत, शब्दाचा खेळ केला ज्यांच्या सरकारने म्हणून नोंदी काही तो आहेत, हे ज्यांचा नाही. अधिकार आहे, त्यांना जर प्रमाणपत्र मिळत असेल तर काय चुकलो? मग साप म्हणून भुई का धोपटली जाते, हा सवाल आहे त्यांचा. ऐकून घ्या तुम्ही. मला सांगा, तायवाडे साहेब जसं म्हणतायत हे खरं आहे असं मान्य करू आपण. त्यांनी 2012चा कायदा सांगितला वगैरे वगैरे, पण मग हा GR काढण्याचं एक्झर्शन का केलं गव्हर्नमेंटने? मग हा GR खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का तायवाडे साहेबांना म्हणायचं आहे?
एवढं मला लॉजिकल उत्तर द्या. लॉजिकल सगळ्या उत्तर दिलं प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लक्ष्मणजी. माझ्याकडे. जर हा खोटं नाही, जी आर माझं इतका एकच असताना म्हणणं ज्या आहे जी की आर वर या तुम्ही GR विश्वास मुळे ठेवला ओबीसीच्या आरक्षणाला म्हणजे पहिल्यांदा धक्का असं लागलेला झालं. नाही. मराठा आंदोलकांचाही GR जी आर वर कोणाचा फायदा प्रचंड झाला ते विश्वास, बाजूला राहील, ओबीसी पण आमच्या आंदोलकांचाही ओबीसीच्या जी आर वर आरक्षणाला प्रचंड धक्का विश्वास. लागला नाही. असं कसं या मतावरती मी आजही ठाम आहे आणि नेहमी करता ठाम राहणार आहे. हाकेजी सांगा, हा काय जी आर जर म्हणतात तुम्ही ते? म्हणता ना हा सरसकट ओबीसीकरण करणारा आहे, आकडे का नाहीयेत, थेट मुद्दा, इकडचं तिकडचं काहीच बोलायचं नाही. हे बघा, मी तुमच्या समोर या GR च्या प्रस्तावनेची शेवटची ओळ वाचून दाखवतो तुम्हाला. अहो सर, प्रस्ताव नको. 2 महिने त्याच्यावर चर्चा, 1.5 महिन्यात चर्चा नाही, केली नाही, आपण त्या जी आर वर. तुम्ही मला बघा, फॅक्च्युअल बोला. Factual मग या गव्हर्नमेंट GR ला काहीच व्हॅल्यू नाही का? ऍडव्होकेट या प्रश्नाचं उत्तर द्या मला. योगेश केदाराने बोलायचं. 1 मिनिट, योगेश केदार काय या म्हणतात? GR ला काहीच व्हॅल्यू नाही का? योगेशजी काय, प्राध्यापक साहेब, मी योगेशजी तर सांगा. म्हणतात काहीच व्हॅल्यू नाही. हा योगेशजी, हा प्लीज. प्राध्यापक साहेब, आपल्याला प्रस्तावना वेगळी आणि शासन निर्णय हा भाग 2 गोष्टी वेगळ्या असतात. एवढे माहिती आपल्या सर्वसामान्य ज्याला काय नाही ते सोडा. आपण तुम्ही फक्त एक सांगा, त्या जी आर, ते म्हणतात जी आर ला काही अर्थ नाही का? नाही, मी ते सांगतो की हा शासन निर्णय चुकीचा आहे का, तर अजिबात नाही. हा खोटा आहे का, तर अजिबात नाही. पण Yes. मुद्दा असा आहे की या शासन निर्णयानुसार सगळ्या मराठ्यांना ओबीसी केलं जाऊ शकते, हे जे काही दावा करायला लागलेले आहेत, असा हाके साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हा दावा खोटा आहे. आम्ही नेहमी म्हणतोय की ही एक प्रक्रिया सांगायला लागलेला आहे सरकार. आणि आज ओबीसी आरक्षण गेलं, आज ओबीसी आरक्षण संपलं, आता काहीच राहिलेलं नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलंय. ओबीसी काय म्हणला? आरक्षण तिथंच आहे. ओबीसी आरक्षण आवाज- तिथंच आहे. पण गावातील मी ओबीसी आहे. मुळातील अरे, मी नातेसंबंधातील लोकांना आरक्षण देणारा हा GR आहे. एका तुम्ही ऍफिडेव्हिटद्वारे यांचे तुम्ही आहात, ओबीसी ओबीसी केलं आहे. मराठा समाजाला. अहो जे देवा, न्यायालयाला तुम्ही मान्य नाही, जे संविधानाला अहो, मान्य नाही. मराठा अहो, समाज देवा, कधीही मराठा सोशली समाज बॅकवर्ड ठरू शकत नाही. हे काय कायद्याचा लक्ष्मण, देश आहे, आता- कायद्याचं आता राज्य आहे. ऐका. आणि कायद्याचं आता- राज्य असताना तुम्ही या आता- GR ला काहीच व्हॅल्यू देणार नाही. मग एक तुमच्या- जण बोला. एक जण बोला. नाही, ऐकायचं. मी काय म्हणतोय, मी आज स्वतः माझ्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. आमच्या इथे एक आरक्षण पडलंय, आमच्यातलं कोणीतरी इलेक्शनला बी उभा राहील, त्याची व्हॅलिडिटी होऊ शकते, किंवा आमच्या शिक्षणामध्ये गेल्यावर व्हॅलिडिटी होईल. आम्ही पूर्वजांच्या आमची जी काही वंशावळ आहे ती सिद्ध करून दाखवू शकायला लागलोय. ज्या माणसाला अशी वंशावळ सिद्ध करता येईल, आणि मग हे आधीपासूनच होतं ना योगेशजी, हे आधीपासूनच होतं. हा, आमचं तेच म्हणणं आहे. 2001चा ऍक्ट जो आहे आणि 2014 जे नियम आहेत, लक्ष्मणजी माफ करा, एक गोष्ट, तुम्ही थोडं उशिरा आलात म्हणून, नाही तर आज आपल्याला चर्चा ना, खरंच तुम्ही दोन्ही आंदोलकांची खरी कसोटी होती. गेली 1.5 महिना तुम्ही रान पेटवलं या महाराष्ट्रामध्ये दोन्ही बाजूनी. पण जो संभ्रम आहे तो संभ्रम आजच्या आकड्यांनी दूर करण्याचं काम केले का तुम्ही ठरवा. मी प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतंय बघा. कारण आजपर्यंत आपण त्याच्यातला सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. ओबीसी आरक्षणाला धक्का नाही, तायवाड्यांचा दावा पटतो का? आकड्यांच्या आधारे 64% लोक म्हणतायत होय, 36% लोक नाही म्हणतायत. पोल कसा बदलतोय बघा. लक्षात घ्या सगळ्या आंदोलकांनी, पोल बदलतोय आणि हा बदलणारा पोल हे सांगतोय की जनतेला आता कळू लागतं. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.